तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. तर बरेच दिवसांना आज माझा मित्र म्हणजे सतीश पिंपरे आणि अविनाश डोले गाठ पडले. तर बघूया, आज वेगळीच मजा आहे थोडीशी. काही दिवसांनी सध्या बाळासाहेबची गाठ पडली नव्हती. बाळासाहेब म्हणजे एक आमचे असे व्यक्तिमत आहेत की बोरगावची शान आणि हे आहेत. कारण का तर बाळासाहेब सध्या जॉबमध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळं आमची त्यांची भेट होऊ शकत नव्हती. आणि अविनाश डोले सध्या अविनाश डोले बी कॉमेडीमध्ये भरपूर चांगले आहेत, पण ती आमच्याजवळ नसल्यावर आम्हाला असं वाटतं की एखादा मित्र आमचा असा हरवला असं वाटतं. पण मित्र एक असा आहे की अविनाश डोले की सारखा हसत, चेहरा मुकडा हसत ही सगळं त्याचं असते आणि चेहऱ्यावर सतत 12 महिने ते. आणि सध्या आत्ताच सध्या लग्न झालेलं आहे. तर लग्न होऊन सध्या ती आज सध्या परपंचमध्ये बिझी आहे. म्हणजे बिझी म्हणजे सध्या ते फॉर्मशी म्हणजे की शेतामध्ये काम करणे, हे करणे ते करणे, सध्या त्यांच्या मागं सध्या परपंच चालू आहे. म्हणून सध्या हे चालू आहे. पण आत्ता सध्या आम्ही तिघंजण एका ठिकाणी मिळाला म्हणून एक असं वाटलं की इच्छा की ब्लॉग तयार करावा, एक आमची मनातली एक इच्छा करावी, की एक मनातली इच्छा बोलावी तुम्ही कसे. तर असं आहे सध्या. कसं असतं आजच्या कलियुगमध्ये की मित्र हे भेटणे बसणे हे होणार झाले. कारण का आजच्या कलियुगमध्ये मोबाईल एक हे झाला आहे की मोबाईल कसा की सारखाच लोकांपाशी मित्र नाही, पण मोबाईल जास्त जवळ पाहिजे. पण आम्ही असे तिन्ही मित्र असे नाही. आम्ही जवळ आलो की आधी पहिलं मोबाईल आम्ही लांब ठेवतो आणि आमची बातचीत चलते. अविनाश डोले आमचा जिगरी यार. काय म्हणतो बाबा, तू कुठं असतोस की तू? हा, तुमच्या जवळ अरे आता जवळ आहे रे बाबा, पण कुठं असतो, काय असतो आजकाल भेट नाही गाठ. हा, आणि कसं झालेलं आहे की सध्या अविनाश डोले सध्या बिजी आहेत ना लग्नामध्ये झाल्याबद्दल. त्याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शक त्यांना सध्या त्यांचा भाऊ जरा बाहेर देशामध्ये असल्यामुळे सगळा लोड यांच्यावर पडला कामाचा. सगळं शेतातलं बघणे, घरचं बघणे, त्याच्यामुळं जरा अविनाश डोले सध्या कॉमेडीमध्ये सध्या नाहीत. तर अशा त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो की जरा थोडा वेळ द्यायचा जावा, दुसऱ्या कंपनीमध्ये येत जावा, असं ते तुमचं प्रयत्न चालू होते. सध्या आता पंतप्रधान योजना काही निघाली बाबा, पंतप्रधान योजना निघाली आहे. त्याचं लग्न होत नाही, त्याचं लग्न लावायसाठी. आणि काही आता सध्या आमचे युवक बोरगाव युवक अशी पडली आहेत लग्नाची. सध्या अविनाश डोले सध्या हे लग्न जुळवायचे प्रयत्न करायचे आहेत. तर तुम्हाला कुणाला वाटलं इच्छुक असला काय असला तर तुम्ही अविनाश डोलेशी एकदा गाठ काढून घ्या. तुमचं लग्न 99% होऊन जाईल. माझं जमव घेऊन गाठी. सध्या तुमचं नाही, तुमचं जरा तुम्ही सध्या लहान आहो. पण अविनाश डोले तुमचं कुणी जरा इच्छुक असले, 35च्या पुढे झाली असली तर तुम्ही अविनाश डोलेची एकदा गाठ घ्या. 35च्या पुढे आम्हाला बघ त्याच्या सध्या तुमचं सध्या नाही, तुम्ही सध्या बिझी आहे जरा. म्हणजे कसं तुम्ही लहान असत्या, तुम्हाला परपंचचा अनुभव माहिती नाही. अविनाश डोलेला माहिती आहे परपंच म्हणजे काय असतं काय नाही. अरे मग लग्न केलंच माहिती आहे की परपंचचा अनुभव आम्हाला. बरोबर आहे, पण तुम्ही सध्या जॉबला लागलेला आहोत. तर बाळासाहेब तुम्ही जॉब सध्या करा, जॉबमधून अनुभव घ्या आणि तिथून तुम्ही एखादी जॉबवाली आणा. जॉबवाली तिथूनच आणा तुम्ही. जॉबवाली तिला झाली भाव एक नाही प्रेम करा. प्रेमामध्ये तिला चांगलं गरपड काहीतरी करा. तुमच्या मित्राचा एखादा अनुभव असेल ना, प्रेम करून त्यांनी लव्ह मॅरेज करून एखादा सक्सेस केलेला असेल ना. 2.5 लाख घातला मी प्रेमात. ती जाऊ द्या, पैसे तर आपणच कमी होणार. त्याचा पैशाचा प्रश्न, पैशावर काही तोलायचं नाही. पैसा आज आहे तर उद्या नाही. प्रेम नाही का पुन्हा? प्रेम पुन्हा मिळणार नाही. इच्छा माणूस कसा मिळणार नाही. तुम्ही काय प्रेम प्रेम देणं का आम्हाला ना काही रग. धन्यवाद एवढ्याबद्दल बोलल्याबद्दल. मी एक अपंग असून सुद्धा मी एवढं वाक्यचिन्हामध्ये एक मला काही दिवसांत तुम्हाला कोणाला इच्छुक असला मला बोलण्यासाठी, तर मला कुठं माझं वक्तव्य व्हायचं असलं तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर खाली आहे. माझा नंबर 70-28-94-44-66. ह्या नंबरवर कॉल करा आणि केव्हाही कुठलाही कार्यक्रम राहिला तर मला आम्ही तिघाली बोलवा. धन्यवाद. टोळी कोणती आपली? एकटी टोळी आहे. एकटी टोळी आहे. मुंबई ठाकरे आणि बोरगाव साखरे 1-1 आमच्या टोळीचं नाव राहील. नाद नाही करायचं. तुम्ही काय बोलता लावत लागले. सध्या कसं आहे माहिती आहे का, डोलेमधली फक्त एकच माणूस शाना अविनाश डोले, नाहीतर बाकीचे कसं आहे माहिती. अविनाश डोले म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की त्याला एक असं आहे की काय त्याला करायचं, कुणाच्या मागा लागायचं, कुठे यायचं सगळं त्याला माहिती आहे. चला, सकाळी आज के लिए इतना ही काफी है. सभी को दोपहर की शुभकामना. राम राम, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.